जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. आज्ञाप्रमाणे स्वारींच्या जय सद्गुरू. आज इथं मी एक स्टोरी तुम्हाला शेअर करणार आहे. तर एक आर्मीतले दादा होते. ते त्यांचं तिथं नित्यनेमाने त्यांची सद्गुरूंची दोन्ही टायमाची उपासना करत होते. आणि नंतर काय झालं, त्यांना ना ह्यावेळेस सुट्टीच नाही भेटली. तर ते एक 6-7 महिन्यात आले वापस. मग नंतर 6-7 महिन्यात ते वापस आले ना, मग ते नियमित सुट्टीला आले की ते आठवड्यातील बैठकीमध्ये ते जायचे, हे ना. मग त्यांना ना चालू समाज व्यासपीठावर बसायला सांगितलं आणि दासांना सर्वांना दासबोध चालू समासाचा भाग वगैरे वाचन करायला सांगितलं. वाचनाचा भाग त्यांना भेटला, है ना. मग सगळे चर्चा करायला लागले. आम्ही एवढ्या दिवसापासून बैठकीला जातो ना, आम्हाला तर अजून पण भेटलेलं नाही हे भाग्य. यांना कसं काय भेटलं बरं, यांना असं का बरं, यांनी असं केलं, अशी चर्चा करायला लागली. तर कसं होतं माहिती का, हे बघा, ते तिथं दोन्ही टायमाची उपासना करत होते, है ना. तर त्यांचं जे श्रवण केलेलं, जे त्यांची उपासना जी होती ना, अखंड होती, है ना. तर ती उपासना डायरेक्ट कुठं पोचत होती, डायरेक्ट स्वारींकडे पोचत होती. अगर तुमची उपासना ही कडक आहे, जर तुमची उपासना उत्तमाची आहे ना, तर तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार. सांगायचं तात्पर्य हेच आहे की कुठंही राहून त्यांनी बैठकीत त्यांना जायला नाही जमलं. त्यांचं तो जॉब करत करत त्यांनी सद्गुरूंची उपासना केली आणि आल्यावर लगेच त्यांना व्यासपीठावर बसायला सांगितलं आणि चालू समाज हे ह्या भागाचं म्हणजे त्यांना हे एवढं प्राप्त झालं. तर सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की तुमची उपासना उत्तमाची असेल तर तुम्हालाही सगळं भेटणार, है ना. तर त्यामुळं कधीही आपल्या भगवंताला या कोणालाही दोष द्यायचा नाही. चुकी आपल्यातच काहीतरी असते हो, दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं, ठीक आहे. आपलंच काहीतरी चुकलं, आपल्यात काहीतरी कमी आहे काय, असं नका. जसं आहे तसं असं म्हणून हे करायचं. लगेच कोणाची चर्चा, कोणाला नावं ठेवायचं असं हे करायचं नाही, है ना. कारण तेवढी पूजा तेवढं आपण आपल्या सद्गुरूंचं करत नाही. कुठंतरी कमी पडतो आहे आपण, म्हणून आपल्याला काही जे पाहिजे ते भेटत नाही. आता प्रत्येकाची इच्छा असते, मागणी असते की मला वाचनाचा भाग भेटायला पाहिजे, मला व्यासपीठावर तिथं सर्व ताई दादा कसं हे करतात, मला पण हे करायचं, श्रीमनाचे श्लोक करायचे, चालू समाज सांगायचं आहे, सगळं असं सगळ्यांची इच्छा असते. तर तुम्ही उपासना करत राहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, है ना. आणि सर्व ठीक होऊन जाईल सांगण्यास तात्पर्य हेच आहे. जय सद्गुरू.